आजचा दिवस राहू दे ना हे सगळं बाजूला. का? आजचा दिवस का? काय विशेष आहे आज? कारण आजचा दिवस आजची अमावस्या ही मला माझ्या मनाप्रमाणे जगायची, खूप एन्जॉय करायचंय. कारण आज मला कोणाचंच बंधन नसेल. संध्याकाळी 7:30 पर्यंत. म्हणजे बाळा, संध्याकाळी 7:30 वाजता अमावस्या संपते की नाही? मग अमावस्या एंड, फ्रीडम एंड. हो ना बाबा, म्हणून तर त्याआधी मला खूप एन्जॉय करायचंय. माझा सगळा दिवस मजेत घालवायचा आहे. आजचा दिवस माझा. विथ बनी, अंतरा अँड आलाप. ये दाद्या, दाद्या, ए दाद्या, अरे दाद्या, ए उठ, दाद्या, अरे दाद्या, उठ उठ. काय? ए दाद्या, त्या स्वप्नात कुस्ती खेळत होतास का? स्वप्न पडलं पुन्हा एकदा. ते भयानक स्वप्न पडलं. कसलं स्वप्न? काय होतं स्वप्नात? तेच, मी धावतोय, माझ्या मागे कोणीतरी आहे, कोणीतरी, आणि धावत धावत मी एका भिंतीजवळ आला. आणि एक आकृती तुझ्यासमोर फणा काढून उभी राहते. पाणी दे ना. असं कोण बोलते? अरे त्याला पाणी दे, तो पाणी मागतोय. काय तू पण ना मध्येच. तुझं हा, हे घे बाळा, हे घे घे. सावकाश सावकाश सावकाश. देवा, काय रे हे? अमावस्येलाच माझ्या मुलाच्या स्वप्नात असलं कसलं अघटित आणतोस रे? नाही मावशी, देव नाही, दाद्या. म्हणजे मावशी, दाद्या जबाबदार असू शकतो या सगळ्यांना. कसा काय? मला सांग दाद्या, तू रानावनातून फिरताना कधी कुठल्या मोठ्या वारुळासमोरून गेलायस का रे? नाही आठवण. अरे कमॉन यार दाद्या, आठवावं लागेल. मावशी, कसं आहे ना, त्या मोठ्या वारुळात मोठे भुजंग राहतात. त्यांच्यावर माणसाची सावली जरी पडली ना, तर ते त्याचा पाठलाग करतात. अरे पण हे सगळं स्वप्नात घडतं. कदाचित हा तुझ्यासाठी इशारा असावा. उदय, काही बोलू नकोस. आलापला ही स्वप्न लहानपणापासून पडतायत. अरे म्हणून तर मी उपास करतेय ना. हा हा, बरोबर आहे. हे बघ, पटलंय बघ. उदय, तुझं नाही रे. आलाप, तू मध्ये काही उपासांच्या वेळी उपास सोडताना तू घरी नव्हतास, आणि एकदा तर तू बाहेरून खाऊन आला होतास. आई, पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे आलाप. अरे उपास अर्धवट राहिला ना, म्हणून तुला पुन्हा स्वप्न पडलं. अगं आई, असं काही नसतं. तुम्ही आजकालची मुलं ना विश्वास ठेवणार नाही, पण माझा विश्वास आहे ह्याच्यावर. ते काही नाही, ठरलं. आज मी तुझ्यासाठी उपास करणार. तसंही माझा नाश्ता झाला नाही अजून. अगं कशाला उगाच? जास्त शहाणपणा करू नकोस. मी सांगते तेवढं कर फक्त. आज सगळी कामं घरातून करायची, बाहेर जायचं नाही. अगं ऑफिस मध्ये काम अडकलीत माझी, तिकडे जावं लागेल मला. तुला मी काय सांगते ते महत्वाचं आहे का ऑफिस? अगं पण आई, अशी कशी डिरेक्टली सुट्टी घेऊ? दे मला ऑफिस मध्ये फोन लावून दे, मी बोलते. नाही नको, मी नाही जात ऑफिसला. आणि हो, ही तुला पडणारी स्वप्न जरा तुझ्यापर्यंतच मर्यादित ठेव. बाहेर कुणालाही सांगू नकोस. हा, हे खरं आहे. ही स्वप्न तुझ्यापुरतीच ठेवत जा, उगाच मला मार खायला लागतो. आला, कळतंय ना?
आज बाहेर जायचं नाही. गुड मॉर्निंग. हॅलो, कुठे आहेस? तुझ्या मनात. आलाप सांग ना रे, कुठे आहेस तू? अगं घरी आहे. ओके, मला सांग तुला रेडी व्हायला किती वेळ लागेल? का? आत्ताच्या आत्ता लगेच रेडी हो, आपण भेटतोय. नाही ग, सॉरी जुई, पण आज पॉसिबल नाहीये. का? तू मला नाही बोलतोयस? अगं आई बोलली. काय? अगं हेच की आज कुठेही बाहेर जायचं नाही. तिने माझ्यासाठी उपवास ठेवलाय. यार आलाप, काहीही झालं ना तरी मला तुला आज भेटायचंच आहे. का? काकू परत नाही बोलले का आपल्या नात्याला? नाही रे आलाप, सगळं पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून तर भेटायचंय. जुई, मला आवडेलच ना तुला भेटायला. अगं पण सगळं एवढा पॉझिटिव्ह चाललाय ना, परत त्यात उगाच आईला नको दुखवायला. मग ती काय बोलेल? मी एवढं सांगून सुद्धा हा पोरगा बाहेर गेला. येस, यू आर राईट. सॉरी जुई. बाय. जुई, काय झालं? काय बोलला आला? नाही बोलला. अरे याला काय अर्थ आहे? एकदा हो बोलतो, एकदा नाही बोलतो. तुम्हाला प्रेम म्हणजे काय खेळ वाटला काय? ए #लव्ह गुरु, शांत हो जरा. असं कसं शांत हो? एकदा प्रपोज केल्यावर हो बोललाय ना, मग काय? अंतरा, तो घराबाहेर येऊ शकत नाही ना, त्यासाठी नाही बोलला. अच्छा, असं आहे का? पण मग आपण #व्हिडिओ कसे बनवणार? हो ना, आणि आजचाच दिवस आहे व्हिडिओ बनवायला. म्हणजे आणि उद्याचं काय? म्हणजे हा, अरे कालच सगळं पॉझिटिव्ह झालं ना आमच्या रिलेशनला घेऊन. आणि कोणीतरी बोललंच आहे, कल करे सो आज, आज करे सो अभी. सो अभी आणि आज माझ्या सगळ्या किटकोट फॅन्सना कळलं पाहिजे माझ्या आयुष्यात कोणीतरी आलंय ते. करेक्ट. येस, राजा को रानी से प्यार हो गया. मिळालं टायटल. तुझ्या आणि आलापच्या व्हिडिओला हे टायटल द्यायचं. 1 मिनिट अंतरा, सगळं ओके, टायटल मिळालं, पण व्हिडिओ कसा मिळणार? आपण आलापला डेटवर जायचं असं बोलून बाहेर बोलवलं तर? नाही रे बनी, ऍक्च्युली ना काकूंनी सांगितलं आलापला घराबाहेर नाही जायचं, म्हणून तर हे सगळं अडतंय. नाहीतर खरंच आम्ही डेटवर गेलो असतो. डेट? हे बघा, हे काय? #आमदनी 98 खर्च रुपया. तो मूवी अंतरा, आणि हे कॉइन म्हणजे आलाप आणि माझ्या 27 रुपयांच्या डेटची आठवण. आणि आता हे कॉइनच सांगेल आपण काय करायचं. येस, छापा. येस, आलाप बाहेर येऊ शकत नाही, पण आपण त्याच्या घरी जाऊ शकतो. चलो. प्रेमाला कुठलीच बॉर्डर नसते. येस, चलो आलाप के घर. जुई, काटा आला असता तर? काटा आला असता ना तरीही आपल्याला आलापच्या घरी जायचंच होतं. चला. ए मग टॉस कशाला केला? जुई, आता कोण आले? हाय जीताई, या ना. हाय. हॅलो. हॅलो. काका काकू दिसत नाहीत? आवाज असतील तर दिसतील ना. म्हणजे आई साहेब देवळात गेलात आणि बाबा बी त्यांच्या सोबतच आहेत. तुम्हाला काय देऊ? आलाप,
काय? अगं म्हणजे कुठे आहे तो? ते त्यांच्या रूम मध्ये आहेत आणि ह्याच्या आधी त्यांनाच घेऊन चालले मी. राहू दे, मी नेऊन देते. अहो, नाही, राहू दे. एक मिनिट, मी नेऊन देते. दे. एक मिनिट, बोल नका. बोल जुई, कुठे आहेस? तुझ्या मनात. ओके, आता खरं खरं सांग. मी घरी आहे. तू काय करतेस? मी तुझी आठवण काढते. मिस करते तुला. मग मी येऊ लगेच? अरे पण काकू तर बोलले ना घराबाहेर पडू नकोस. मग हो, पण मी तुझ्या स्वप्नात येऊ शकतो ना. ओके, पण सध्या तू माझ्या स्वप्नात नाही येऊ शकत. का? कारण मी थोडी बिझी आहे माझ्या सगळ्यात जवळच्या माणसासोबत. जुई, तू इथे कधी आणि कशाला? अरे थांबा ना, सांग ना. तुझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच आणि महत्वाचं उत्तर तुझ्यासाठी. सरप्राईज. प्रेम म्हणजे हॅशटॅग प्रेम असता. ग्रेट ग्रेट. तुला बाहेर पडता येत नव्हतं तर म्हटलं आपणच घरी जाऊया. पण आज सगळे अचानक सेलिब्रेशन कसलं? कसं आहे ना आला, कालच आई आपल्या नात्याला हो म्हणाली. त्यात तुझ्या घरून सुद्धा परमिशन आहे. सगळंच पॉझिटिव्ह आहे. तर म्हटलं आजचा दिवस एन्जॉय करूया, सेलिब्रेट करूया. यस, सेलिब्रेशन. काय हे सगळे इथे कशाला? सेलिब्रेशन. सेलिब्रेशन? अगं पण नेमकं कसं सेलिब्रेट करणार आहेस तू? वेट अँड वॉच. कोई प्यार करे तो तुमसे करे, तुम जैसी हो वैसा करे. जो कोई तुम्हें बदल कर प्यार करे तो वो प्यार नहीं, सौदा करे. और साहिबा, प्यार में सौदा नहीं होता. मला नाही जमणार. माझ्यासाठी सुद्धा नाही जमणार. जुई, अगं हे असं का करू मी तुझ्यासाठी? कारण मला व्हिडिओज हवेत म्हणून. तू का हसतोयस रे? काय नाही, तू तू चांगलं करतोयस. कर ना, तू मस्त जमतंय तुला. कर कर. आला ऍक्च्युली ना मला उदयकडून सुद्धा फ्रेंड झोन वर व्हिडिओज बनवून घ्यायचे आहेत. हा, बघितलं. चला कंटिन्यू. शिट, अब ये किसने किया? मैंने. टायर पंचर करने में मुझे बड़ा मजा आता है. ये जोक था. था तो. I don't like jokes. I don't like you. Oh really? हाँ. Oh yeah. Got it. मेरे बॉयफ्रेंड से गुलू गुलू करेगी तो भोगतूंगी ना उसको. अच्छा, बहुत बड़ी गुंडी है तू. अच्छा छोड़ ना, सॉरी, फिर से नहीं होएगा ऐसा. कहा मेरी कसम. मर जाएगा तू. अकेला इंसान Got it. Nice.
तेवढं तर रिपोर्टिंग करताना पण मी कॅमेरा समोर उभा नव्हतो राहिलो. हा झाला व्हिडिओ नंबर 24. वाव आलाप 24 व्हिडिओज #फेमस. जुई मी काय म्हणतो, फेमसच व्हायचं ना. मग एक काम कर ना, तू इच्छाधारी बनून व्हिडिओ टाक ना नेटवर. अरे तूच काल बोललीस ना, म्हणून बोललो. नाही बरोबर आहे, पण तुझी ही इच्छाधारी नागिण एवढं वेगळं कारण कुठून सुचलं तुला? संध्या, काय ग संध्या, काय झालं? अहो पडली आणि पाय मुरगळलाय. अगं असं कसं पडलीस तू? वरतून डबा काढायला गेले होते. आधी तिला आपण उठवून बसवूया. हा? उठ 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 उठ. सावकाश 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 उठ, सावकाश सावकाश हा, सावकाश. बस. हे घे. दुखतंय का ग? अरे देवा, सरी काम तशीच राहिली आहेत. पाय बी आताच मुरगळायचा होता. संध्या, डोंट वरी, आम्ही करतो ना सगळी कामं. हा, तुम्ही नको. आई साहेब ओरडतील माझ्यावर. म्हणत्यान पाहुण्याला कामाला लावलंस की काय? अगं संध्या, आता ही पाहुणी कुठे राहिली आहे? तसं नाही आला दादा, पण आई साहेबांचा उपास आहे आणि उपासाचं जेवण बनवायचंय. संध्या, मी बनवण्याचा प्रयत्न करते ना. हो. अहो पण आता पण नाही आणि परंतुही नाही. तू फक्त गाईड कर, ओके? चलो गाईज. येस. बघू बघू काय? अरे फक्त बोट कापलंय. तू थांब. सांगितलं होतं मी तुला जरा लक्ष देऊन कर, पण नाही, माझं ऐकायचंच नाही. लक्ष कुठे असतं रे तुझं? तुझ्याकडे. आला परी इथे सगळे आहेत. अगं असू देत ना, पण मला फक्त तू दिसतेस. आला काम आहेत. पण कामापेक्षा मी महत्वाचं आहे ना. खूप दुखतंय का? नाही, सोमतय. तू हळदीऐवजी लाल मसाला लावला. काय? आला तू पण ना. अगं आता ह्याच्यात पण माझाच दोष आहे का? गप्पा बस, काही बोलू नकोस. इथे ये. म्हणून म्हटलं नको तिथे रोमॅन्टिक व्हायचं नसतं. बोट कापले, फक्त बोट कापले ना म्हणून. दाद्या, अजून मसाला देऊ? वा, जेवण तयार. संध्या, ए संध्या, आई साहेब आले वाटतं. पाणी आण का जरा. अरे तुम्ही सगळे उभे का? बसा की.
पोरे रिझल्ट साठी कसे थांबतात तसे थांबलेत सगळे. कसला रिझल्ट? जेवण कसं झालंय त्याचा. म्हणजे ऍक्च्युली बाबा आई काय झालं की संध्याचा आज पायच मुरगळला आणि तिला उभंच राहता येत नव्हतं. तर फायनली सगळं जेवण जुईला करावं लागलं आणि आम्ही सगळ्यांनी तिला मदत केली. हो का? अरे वा. काय ग संध्या, कुठे धडपडलीस? जास्त लागलंय का? डॉक्टरकडे जाऊन यायचंय का? बाई साहेब एवढं काय नाही, आधी तुम्ही जेवण टेस्ट करा आणि मग सांगा कसं झालंय ते. बघा स्मिता किती टेन्शन मध्ये आहेत बघा. काय ग जुई? नाही म्हणजे ते तुम्हाला उपवास सोडायचा होता ना, म्हणून म्हटलं मी जेवण करते. वा, बघू तरी कसं झालंय जेवण. हो हो बघते.